नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. होळीचा सण आला की घराघरात चर्चा रंगते, ती म्हणजे मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळीची. पण बऱ्याचदा आपली तक्रार असते की पोळी कडक होते आणि लाटताना फाटते. तर आजच्या या होळी स्पेशल व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यासोबत काही खास टिप्स, ज्यामुळे तुमची पुरणपोळी कधीच फसणार नाही. कधी-कधी काय होते, की अंदाज न आल्याने आपले पुरणपोळीचे जे पुरण आहे ते पातळ होते आणि त्यामुळे पुरणपोळी लाटता येत नाही. तर ते पुरणपोळीचे पुरण दुरुस्त करून पुन्हा वापरात कसे आणायचे, याच्या महत्त्वाच्या 2 टिप्स मी व्हिडिओमध्ये पुढे देणार आहे. तर हा पुरणपोळीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण यामध्ये मी कोल्हापूर साईडला आमच्या झणझणीत कटाची आमटी देखील केली जाते. ती देखील मी आमटी यामध्ये शेअर केले आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता इथे मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे आणि ही 2 तासांसाठी मी भिजत घातली होती. भिजत घातल्यानंतर मी एका कुकरमध्ये घेतले आणि त्यामध्ये 4 ग्लास पाणी घालून मी हळद घालून ही अशा पद्धतीने डाळ मी शिजवून घेतलेली आहे. चण्याची डाळ 2 शिट्टीमध्ये मी शिजवून घेतलेली आहे. तर इथे मी 2 कप गव्हाचे पीठ घेतले आणि अर्धा कप मैदा घातलेला आहे. तर पुरणपोळी छान मऊ होण्यासाठी यामध्ये 1 चमचा रवा घालायचा आहे. चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर हळद घालायची आहे. घातलेलं साहित्य पिठामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ भिजण्यासाठी मी एक प्लास्टिकची पिशवी घेतली आणि त्यामध्ये घालून हे पीठ 2 ते 3 तासांसाठी ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने हे पीठ छान भिजतं. अगदी आपल्याला काही करायला लागत नाही, एवढं छान पीठ भिजतं. तर शिजलेली डाळ मी यामध्ये काढून घेतली. तुम्ही बघू शकता कुकरला अजिबात डाळ चिकटलेली नाही आणि हे मी आमटी बनवण्यासाठी याचं येळवणं काढलेलं आहे. तर अशा पद्धतीनं चमच्यानं मी ही डाळ बारीक करून घेते. अशा पद्धतीने केल्यानंतर अगदी छान असं सारण तयार होतं. तर मी 400 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. गूळ तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जशी पुरणपोळी गोड लागत असेल, तर तुम्ही कमी जास्त करू शकताय. तर अशा पद्धतीनं गूळ घातल्यानंतर तुम्ही बघू शकता हा गूळ पूर्ण विरघळलेला आहे आणि एकदम पातळ असं हे मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी घातलेले सुंठ पावडर, 2 चमचे सुंठ पावडर टाकले आणि थोडंसं जायफळ मी किसून यामध्ये टाकलेलं आहे. चण्याची डाळ थोडी पचायला जड असते, म्हणून जायफळ घातल्यानंतर ती व्यवस्थित आपल्याला पचली जाते. तर अशा पद्धतीनं हे पुरण एवढं घट्ट होईपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरतीच आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय मी इथे जाड बुडाची कढई घेतलेली आहे, त्यामुळे खाली अजिबात सारण आपलं चिकटलेलं नाहीये. पुरणामध्ये चमचा उभा राहायला लागला की समजायचं आपलं पुरण तयार झालंय. तर इथे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं. ते व्यवस्थित लालसर असं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ आणि आलं आणि लसूण यामध्ये घालायचं आहे आणि दालचिनी देखील यामध्ये घातलेली आहे. तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आमटी फोडणी देण्यासाठी आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे. या आमटीला थोडंसं तेल जास्ती लागतं, तेव्हाच ही आमटी छान लागते. तर कढीपत्ता घातलेला आहे आणि लसूणच्या 7-8 पाकळ्या मी यामध्ये घातलेल्या आहेत. तर आमटीला थोडासा कट छान यावा म्हणून तेलामध्येच आपल्याला यामध्ये चटणी घालायची आहे. तर चटणी तुम्ही कमी जास्त तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आम्हाला थोडंसं तिखट लागतं, म्हणून मी 2 ते 3 चमचे चटणी टाकलेली आहे आणि यामध्ये 1 चमचा हळद घालायची आहे. मसाला छान व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे आणि आपण जे पुरणपोळीचं येळवणं काढलं होतं ते यामध्ये नंतर आपल्याला घालायचं आहे. पुरणपोळी म्हटली की ही आमटी तर आमची हमखास झालीच पाहिजे. आमच्या कोल्हापूर भागाला तर ही आमटी 2-2 वाट्या पितात. एवढी ही आमटी लोकांना खूप आवडते. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही आमटी करून बघाल तर तुम्हाला इतकी आवडेल, ही खूप आवडेल. तर 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि मसाला चांगला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जे येळवणं काढून ठेवलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर ही आमटी थोडीशी पातळच असते, तर अजून मी यामध्ये पाणी वाढवून जास्त आमटी भांडं भरून करणार आहे. तर दुसऱ्या दिवशी ही आमटी इतकी सुंदर लागते, की याची चवच छान लागते. तर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला यामध्ये पाणी वाढवून मी भांडं भरून आमटी करून घेत आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही आमटी नक्की करून बघा. अगदी छान अशी ही आमटी तयार होते. आता आपल्या इथे पुरण पूर्ण घट्ट झालेलं आहे. गरम-गरम जरी तुम्ही बारीक केला तर ते लवकर बारीक होते. तर अशा पद्धतीनं चाळणीवरती हे पुरण घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे. तर इथे बघा तुम्ही छान असं हे असं बारीक झालेलं आहे. तर इथे आपलं पुरण कधी-कधी पातळ होतं, तर पूर्वी एक कॉटनचा कपडा घ्यायचे आणि त्यामध्ये हे पुरण घालून पूर्ण त्यातलं पाणी थोडंसं काढून घ्यायचं. त्यामुळे पुरण थोडं घट्ट होतं आणि पोळी फाटली जात नाही. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही आहे ना पुरण पातळ झाल्यानंतर ते गॅसवर ठेवा आणि पुन्हा एकदा थोडंसं आटवून घ्या.
म्हणजे ते पुरण घट्ट होईल आणि पोळी आपली फाटणार नाही. ह्याच 2 महत्त्वाच्या टिप्स होत्या. तुम्ही इथे बघू शकताय प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेली ही कणिक इतकी छान मऊसूत अशी भिजलेली आहे. त्यामुळे आपली पुरणपोळी अगदी छान आणि मऊसूत अशी ही कणिक आपली भिजलेली आहे. तर अशा पद्धतीने एक छोटा गोळा घेऊन त्यामध्ये मी पुरणाचा गोळा अशा पद्धतीनं घालून आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे माला. तर अगदी छान, अगदी कशीही लाटा तुम्ही अजिबात पुरणपोळी फुटत नाही आणि इतकी सुंदर, इतकी मऊ लागते, की तुम्हाला खूप आवडेल. तर अशा पद्धतीने मी ही पिठावरच लाटत आहे आणि अशा पद्धतीनं पातळ अशी ही लाटून घ्यायची आहे. तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर गव्हाच्या पिठामध्ये मैदा जरूर मिक्स करा, कारण त्यामुळे पोळी आपली कितीही जरी पातळ किंवा छोटा गोळा घेतला तर पोळी अजिबात आपली फाटत नाही. त्यामुळे 1 चमचा रवा आणि 1 मैदा थोडा घालायलाच हवा. तर अशा पद्धतीने तुम्ही कशीही लाटा अजिबात पोळी फुटत नाही. तर ही पोळी माझी पूर्ण लाटून झालेली आहे. तुम्हाला मी भाजून दाखवते. तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि तव्यावरती पोळी आपल्याला ही भाजायची आहे. तर थोडीशी एक साइडनं भाजून झाल्यानंतर आपल्याला तूप लावून ही पुन्हा दुसऱ्या साइडनं भाजून घ्यायची आहे. अगदी तुपामधली ही पुरणपोळी इतकी सुंदर लागते, की याचं मी वर्णनच करू शकत नाही तुपामधली पुरणपोळीचं. तर तो अशा पद्धतीनं बघा तुम्ही टमटमीत ही फुगलेली आहे, साइडनं वाफ जात आहे आणि दिसायला अगदी सुंदर आणि चवीला त्याहूनही सुंदर अशी ही पुरणपोळी तयार झाली आहे. तुमच्या भागाला अशी कटाची आमटी करतात का? आणि तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही बघू शकता इतकी सुंदर मऊसूत ही पुरणपोळी दिसायलाच बघा कशी दिसते. अगदी सुंदर आणि अगदी मऊ, एकदम मऊ अशी ही तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीची पुरणपोळी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका हेल्दी आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.